नमस्कार मित्रांनो, बघा एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी त्यांनी रिवाइज आन्सर की दिलेली. बघा या ठिकाणी कोणाचे किती मार्क्स वाढले ते बघा. आता या ठिकाणी बघा ए नंबरचा सेट बघा. बघा तुम्हाला 4 सेट होते. आता ए नंबरच्या सेटमध्ये काय बदल झालेला आहे बघा. 12 नंबरचा जो प्रश्न होता ए सेटमध्ये त्याचे उत्तर डी करण्यात आलेलं आहे. ओके, काय केलं आहे? डी केलेलं आहे, डी ऑप्शन. आणि यानंतर बघा परत 35 नंबरचा जो प्रश्न आहे त्याला रद्द करण्यात आलेला आहे ए सेटमध्ये. आता यानंतर बघा हे 2 बदल आहेत. आता बी नंबरचा सेट बघा. बी नंबर सेट बघा या ठिकाणी 2 नंबरचा कॉलम. आता बघा बी बघा. आता बीमध्ये काय काय बदल करण्यात आलेला आहे ते आपण बघू. बीमध्ये बघा 41 नंबरचा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. ओके, हे बघा स्टार केलं आहे म्हणजे काय केलं आहे त्यांनी? रद्द केलेलं आहे. आणि 41 नंबर नंतर 59 नंबरच्या त्यांनी रद्द केलेला आहे. तसेच 64 नंबरच्या त्यांनी जे उत्तर आहे त्याच्या पर्याय क्रमांक त्यांनी डी ठेवलेला आहे. बघा 3 बदल बी सेटमध्ये या ठिकाणी केलेले आपल्याला दिसत आहेत. आता बघा ज्यांच्या पेपर सी सेट होता, आता बघा त्यांनी बघा सी सेटमध्ये बघा. आता बघा या ठिकाणी सी सेट बघा, ज्यांच्या पेपर क्वेश्चन बुकलेट सी होता त्यांनी बघा आता याच्यामध्ये 16 नंबरचा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. ओके, 16 नंबरचा प्रश्न या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. यानंतर खाली जर तुम्ही आले परत 39 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्या उत्तर जे ते डी करण्यात या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यानंतर बघा अजून काय आहे का बघा. सीमध्ये आता काहीच नाही दिसत आहे. ओके, 90 प्रश्न कंप्लीट झाले. आता बघा डीमध्ये बघा या ठिकाणी डीमध्ये. आता बघा डीमध्ये काय बदल करण्यात आलेले आहे या ठिकाणी बघा. किती नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी डीवाले 35 नंबरच्या बघा. 35 नंबर रद्द करण्यात आलेला आहे डी सेटमध्ये. आणि 62 नंबरच्या या ठिकाणी पर्याय डी करण्यात आलेला आहे. आता बघा आपण एक्झाम्पल म्हणून क्वेश्चन नंबर बघा. आपण एक्झाम्पल म्हणून सी सेट बघू. आपण सी सेट क्लर्क पदाच्या सी सेट याच्यामध्ये बघा 39 नंबर तुम्हाला दाखवलं मी वरती. सी सेटमध्ये 39 नंबर बघा. हाच तो प्रश्न आहे ज्याचे उत्तर डी करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा याचे उत्तर त्यांनी बी दिलेलं होतं. काय दिलेलं होतं? बी दिलेलं होतं, अल्फा न्यूमेरिकली. आणि त्याचे उत्तर आता काय दिलेलं आहे त्यांनी? नन ऑफ द ऑप्शन. बघा डी हा पर्याय दिलेला आहे त्यांनी. म्हणजे बघा 4ही सेटमध्ये तुम्हाला हा प्रश्न त्या ठिकाणी बदललेला दिसेल. आणि बघा कोणता प्रश्न रद्द होता ते पण बघू आपण या ठिकाणी बघा 16 नंबर सेट नंबर सीमध्ये बघा. हा जो प्रश्न आहे हा पूर्ण प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे, कारण की हा प्रश्न अपूर्ण देण्यात आलेला आहे या ठिकाणी. ओके, म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. आता बघा या ठिकाणी जर रद्द केला असेल, ओके, या ठिकाणी जर हा प्रश्न रद्द केला असेल तर त्यांनी काय निर्णय घेतला की जो प्रश्न रद्द आहे त्याच्यामुळे सर्वांना 1 मार्क वाढवून दिला जाईल. बघा 1 मार्क्स या ठिकाणी बघा 1 मार्क सर्वांचे वाढणार आहेत. म्हणजे काय होणार आहे? प्लस या ठिकाणी होणार आहे. ओके, तर मित्रांनो आता बघा आता काही दिवसांनी जास्तीत जास्त 8 दिवसाच्या आत, बघा 8 दिवसाच्या आत, 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 8 दिवसाच्या आ
8 दिवसाच्या आत या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागणार आहे क्लर्क या पदासाठी. ओके. आणि बघा टायपिंगची एक्झाम जून मिडलमध्ये राहील. बघा 14 ते 15 जूनपर्यंत या ठिकाणी बघा 14 ते 15 जूनपर्यंत तुमची टायपिंगची एक्झाम होईल. त्याच्यामुळे वेळ भरपूर आहे, अजून 1 महिना कालावधी आहे. तर सर्वांनी या ठिकाणी टायपिंगच्या तयारीमध्ये राहायचे आहे. मित्रांनो, पुढच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.